चला तर मग आज भरलेल्या खेकडी बनवूया आपण. आधी मसाला करून घेऊया. कांदा खोबरा भाजून घ्यायचा. मिक्सरमध्ये मसाला काढून घेऊ. मग आता आपण खेकडींना उबदून घ्यायचं. खेकडी व्यवस्थित धुवून उबदायच्या आणि त्यांचा पेंदा एक साईडला आणि त्याच्या काढायचा आणि ते नंतर त्याच्यामधला आतमधला सगळा गर काढून टाकायचा. गर काढून टाकल्यावरती त्याची कवटी असताना ती व्यवस्थित धुवून घ्यायची. खेकडी भरण्यासाठी काय काय लागतं चला तर आपण बघूया. तांदूळ घ्यायचे, त्यांना व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं थोडा लालसर रंग येईल तोपर्यंत. नंतर ते प्लेटीमध्ये काढून घ्यायचं. थोडी हरभऱ्याची डाळ घ्यायची, तिला पण थोडं भाजून घ्यायची आणि ती नंतर ताटामध्ये काढून घ्यायची. आता आपण थोडीशी बाजरी पण भाजून घ्यायची, तिला पण थोडा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. तिला पण एका ताटामध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये आपण थोडेसे धने पण ते पण व्यवस्थित गरम करून घ्यायचे आणि ते पण नंतर ताटामध्ये काढून घ्यायचं. हे भाजलेले सर्व एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची व्यवस्थित बारीक पावडर करून घ्यायची. आता तुमच्याकडे त्याला काय म्हणतात नक्की सांगा. आमच्याकडे त्याला रोम म्हणतात. ती रोम एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचा. ज्यामध्ये हळद मीठ मिरची गरम मसाला लाल तिखट सगळं टाकून आणि आपण केलेलं वाटण टाकून ते व्यवस्थित मळून घ्यायचं. पीठ जसं मळतो ना तसं व्यवस्थित मळून घ्यायचं. त्या रोम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. म्हणजे मसाला सगळ्या रोममध्ये व्यवस्थित त्या झाला पाहिजे. त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर ते आपण आता खेकडीमध्ये भरायचं. चिकवटी असते त्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं. सगळं व्यवस्थित फिल करायचं. नंतर मग वरून पेंदा ठेवायचा आणि तो एका दोऱ्याच्या साहाय्याने बांधून घ्यायचा. अशा प्रकारे सर्व खेकडी भरून आणि बांधून घ्यायच्या. मग आता कालवणाची तयारी करूया. गॅस पेटून त्याच्यावरती कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकून कढीपत्ता आणि मसाला टाकायचा. आपण केलेलं वाटण त्यामध्ये टाकायचं आणि ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलं आहे तर त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि थोडे मसाले टाकायचे. कारण का आपण रोममध्ये पण थोडे मसाले टाकले त्यामुळे याच्यामध्ये पण थोडे कमी प्रमाणातच टाकायचे. लाल तिखट हळदी जिरा पावडर सगळे मसाले टाकून परत व्यवस्थित मिक्स करून आणि तेल सुटेपर्यंत त्याला व्यवस्थित शिजून द्यायचं. आता मसाल्याला व्यवस्थित तेल आले त्यामध्ये आपण पाणी टाकून त्याला व्यवस्थित उकळी येतोपर्यंत शिजून द्यायचं. बघा आता आपल्या कालवणाला उकळी आली आहेत. आपण भरलेल्या खेकडी त्यामध्ये टाकून त्या शिजून द्यायच्या. 1 ते 2 उकळीमध्ये त्या व्यवस्थित शिजतात. त्यामुळे जास्त शिजवायची काही जास्त त्याला गरज नाही.
चला तर मग आपला कालवण तयार आहे. नक्की अशा प्रकारे बनवून बघा आणि मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब फॉलो करा. काय मग वाटतंय ना व्यवस्थित झणझणीत असं कालवण? या खायला मग.